असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. ही म्हण तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकली असेल. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर फक्त देवाचं नाव घेत बसलो तर खरंच परमेश्वर आपल्याला सर्व काही देतात का? की या म्हणीचा अर्थ आपण पूर्णपणे चुकीचा समजत आहोत? हिंदीमध्ये कोणीतरी असं म्हटलं आहे की भगवान ने हमारे पेट भरने की व्यवस्था की है, पेटिया भरने की नहीं. म्हणजेच देवाने आपल्या पोटांची म्हणजेच आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करायची जबाबदारी घेतलेली आहे. आपल्या इंद्रियांच्या छान शौकी पूर्ण करायची जबाबदारी घेतली नाही आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण देव म्हणतात, योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे जो भक्त मला अनन्य भावाने भजतो, माझे स्मरण करतो, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची पूर्ण करायची व्यवस्था मी स्वतः करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्थ कामधंदा सोडून फक्त टाइमपास करत बसणं असा अजिबात नाही. कारण आळस आणि श्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमेश्वर श्रद्धेला साथ देतात, कामचुकारपणाला, आळसाला साथ देत नाहीत. याविषयी एक छोटी पण डोळे उघडणारी गोष्ट आहे. एका गावात एक माणूस राहत होता. त्याला ना भजन आवडायचं, ना नामस्मरण, ना परमेश्वराविषयी काही प्रेम होतं. आणि त्याच गावाबाहेर एक साधू राहत होते. ते दिवसभर फक्त श्रीकृष्णाय नमः या नामाचा जप करायचे आणि श्रीकृष्ण देवाची भजनं गात बसायचे. मग त्या माणसाला या साधूच्या त्या आवाजाचा त्रास होत होता. एक दिवस तो संतापून साधूंकडे गेला. तुम्हाला दुसरं काही कामधंदा नाही का? दिवसभर भजन करून पोट भरतं का? त्यावर साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, माझं पालन पोषण माझे श्रीकृष्ण देवच करतात. हे ऐकून तो माणूस मोठ्याने हसू लागला. मला तर कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, तुमचा देव मला काही जेवण देत नाही. साधूंनी फक्त एवढंच म्हटलं, तूही नामस्मरण करत जा, तुलाही श्रीकृष्ण देव भोजन देतील आणि मग त्यांची लीळा तुला समजेल. हे ऐकताच त्या माणसाच्या अहंकाराला ठेच लागली. तो म्हणाला, आज मी जेवणारच नाही, बघू तुमचे श्रीकृष्ण देव मला कसे जेवायला लावतात. आणि तो घरापासून दूर जंगलात जाऊन एका झाडावर लपून बसला. त्यामुळे त्याच्याकडे कुणीही येऊ शकणार नाही आणि त्याला जेवणाची जबरदस्ती करू शकणार नाही. परंतु काही वेळाने त्या रस्त्याने व्यापाऱ्यांचा ताफा चालला होता. त्यांच्याकडे खूप सारं धन दागिने होते, तसेच जेवणसुद्धा होते. ते झाडाखाली बसून आता जेवणारच तितक्यात त्यांचाच एक माणूस धावत आला आणि त्यांना म्हणाला, पळा, दरोडेखोर येत आहेत. मग त्यांनी विचार केला की आपल्याकडे दागदागिने आहेत, आपण जेवण पुढेही जाऊन करू, पण आता इथून निघून दरोडेखोरांपासून आपला बचाव करून घेऊ, नाहीतर आपलं हे धनी निघून जाईल. आणि ते सगळं जेवण टाकून आपले दागदागिने घेऊन तिथून निघून जातात. आणि थोड्या वेळातच तिकडे ते दरोडेखोर पोहोचतात. त्यांनाही भूक लागलेली असते. पण त्यांच्यातल्या एकाने संशय व्यक्त केला की हे अन्न विषारी तर नसे ना, आपल्याला मारण्याचा कट तर नाही केलेला आहे, त्याच्यात विष टाकून ते इकडेच कुठेतरी लपून बसले असतील. तेवढ्यात त्यांची नजर वर जाते आणि त्यांना झाडावर बसलेला तो माणूस दिसतो. ते त्याला खाली बोलवतात, जबरदस्ती त्याला खाली आणतात आणि त्याला म्हणतात की तू हे अन्न आधी खाऊन दाखव. तो घाबरतो, विनवण्या करू लागतो आणि म्हणतो की मला सोडा, या अन्नात विष नाही आहे, पण हे अन्न मी खाणार नाही. तो खाणार नाही असं म्हणत असल्यामुळे त्या डाकूंचा संशय अजून पक्का होतो आणि ते म्हणतात की जर तू हे अन्न खाल्लं नाहीस तर तुला आम्ही आत्ताच मारून टाकू. आणि शेवटी त्याला ते अन्न खावंच लागते. त्या क्षणी त्याच्या अंगावरती काटा येतो, कारण ज्या गोष्टीला तो हट्टाने नाकारत होता तीच गोष्ट देवानी वेगळ्या मार्गाने का होईना त्याच्यापर्यंत पोहोचवली होती, त्याला करायला भाग पाडली होती. तो धावत साधूंकडे जातो आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवून रडत म्हणतो की खरंच नामामध्ये खूप शक्ती आहे. मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ असा नाही की आपण काहीच काम करू नये, तर खरा अर्थ असा आहे की आपलं कर्तव्य करत राहा,
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगा आणि सतत परमेश्वराचं नामस्मरण चालू ठेवा. कारण ज्याच्या मनात परमेश्वर असतात त्याच्या मनात कसलीही भीती राहत नाही, नैराश्य राहत नाही आणि संकटातही जगण्याची ताकद निर्माण होते. हे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही आहे, तर माझ्यासारख्या अनेक लोकांचा हा अनुभव आहे. म्हणून असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी या म्हणीचा अर्थ आळशीपणा नसून परमेश्वराला अनन्य भावाने शरण जा आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगा. मग तुमच्या योगक्षेमाची म्हणजेच मूलभूत गरजांची व्यवस्था ते स्वतः करतात असा आहे. परमेश्वराच्या अशाच लीळा आणि आपल्या आयुष्यातील त्यांचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर सुखाची पेरणीचे पुढचे भागही नक्कीच ऐका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे विचार इतरांपर्यंतही पोहोचवा. या निरूपणातलं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या सूचनांचा आदरपूर्वक विचार केला जाईल. आता भेटू पुढील भागात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.